चला 5 डिसेंबर 1997, 5 डिसेंबर 1997 बाउंड्री लाईनवरती जायचंय. चला सलामीची जोडी पाहता आपण. रोहित आणि अक्षय गोलंदाजी मार्कवरती, सुचित भानसे. कोणी पडद्याच्या आतल्या बाजूला बसायचं नाहीये. काल जे संघ वडाखाली होते त्यांना विनंती असेल आज आपण उन्हात बसायचंय. आपण काल दिवसभर सावली घेतली, आज दुसऱ्या संघांना संधी द्यायची. मग जसं आपण उन्हात बसतो त्याप्रमाणे आपला गेम तापत असतो. पत्र्याच्या बाहेर कोणताही खेळाडू दिसता कामा नाही याची नोंद घ्यायची. यावेळी आजच्या दिवशी मात्र कमिटी याची दखल घेणार आहे. जर का पत्र्याच्या बाहेर कोणताही खेळाडू खेळताना किंवा बाहेर बसलेला दिसला तर त्या खेळाडूंवरती किंवा त्या संघावरती योग्य तो निर्णय देण्यात येईल याची नोंद घ्यायची. याला जबाबदार कर्णधार असणार आहे. बाहेर जे खेळाडू असतील, साईनाथ दिगाव संघ, सद्गुरू दाबिळ संघ, पत्र्याच्या बाहेर कोणताही खेळाडू दिसता कामा नाहीये. पहिला चेंडू सुचित विरुद्ध रोहित. आकुडपटाचा चेंडू, खराब चेंडू होता. चेंडूला ट्रॅव्हल केलंय, चेंडू जातोय सीमारेषे बाहेर येतोय. पहिला चेंडू होती, पहिला चौकार. खातं ओपन झालं आजच्या दिवसाचं रोहित त्याच्या फलंदाजीतून चौकाराच्या मदतीने. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहितसाठी. आकुडपटाचा चेंडू या ठिकाणी बॅकफूट पंच केला पाहिजे. धावत होते काय सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी नितेश याचं, परंतु सुंदर रनिंग बिटवीन द विकेट रोहित आणि अक्षय याची. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुचित याचा अक्षयसाठी. आकुडपटाचा चेंडू पाहूया झेल पकडायला जातोय का. सुचित भानसे चेंडूवरील कोणती चूक नाहीये. अक्षय जाधव मात्र पहिल्या चेंडूवरती माघारी परतलाय. सह्याद्री संघाला लागलेला पहिला झटका सचिन भानसे यांनी पकडलेला हा झेल आणि सुचित भानसेला मिळालेली पहिली विकेट. पाहूया कालच्या दिवसाचा बदला या ठिकाणी श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावर घेतायत का. कारण कालच्याच दिवसामध्ये मात्र या संघाने गणेशवाडी संघाला बॅकफूट वरती नेले होतं. दुसरा सामना सुद्धा रंगतदार झाला होता. 7 चेंडू मध्ये 10 धावांची गरज होती गोल्डन स्टार पनाजे संघाला जिंकण्यासाठी, परंतु गोलंदाजी मार्क वरती आला होता. ज्यावेळी एखाद्या गोलंदाजाला 36 रन पडले होते त्यानंतर गोलंदाज चेंज झाला होता. दुसरा गोलंदाज आला होता. गोलंदाजी खासियत ही होती की मला 36 रन पडले होते परंतु 6 षटकार नव्हते. त्यानंतर गोलंदाज मात्र चेंज झाला होता. मला वाटतं काल जवळजवळ 15 मिनिटं आमच्या कानामध्ये हाच स्वर गुंजत होता. 36 रन पडले होते परंतु षटकार नव्हते. चला 13वा प्लेअर बाहेर काढायचा आपला. 13वा आणि 12वा प्लेअर बाहेर जायचं आपण. चला पुढील चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईक वरती गेलाय सूरज. पुन्हा एकदा सुरेख बॅटची कडा घेतली. थर्ड मॅन दिशेला चेंडू गेलाय. फंबल झाला होता परंतु सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. चला कैलासजी खापरे आपण सुद्धा विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. महेशजी घाणेकर आपण सुद्धा विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न असेल. संदीपजी घाणेकर जर का उपस्थित असेल तर आपण सुद्धा विनंती असेल आपण सुद्धा स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. त्याचप्रमाणे नवयुग संघाचे जर का कोणी वरिष्ठ खेळाडू आले असतील, राधाकृष्ण संघाचे, आदर्श संघाचे, धाराई जाकमाता दमामे संघ, सर्व 16 संघांचे जर का कोणते वरिष्ठ खेळाडू या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचं. वैभवजी भागणे आपण सुद्धा विनंती असेल. या ठिकाणी सुरेख पंच केलाय. एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला चेंडू चाललाय. मैदानाला गुदगुदल्या करत सीमारेषे बाहेर येतोय सूरजाच्या फलंदाजीतून पहिला चौकार.
पुढील षटक घेऊन कोण येतंय? मितेश घरटकर. त्याचप्रमाणे आशिषजी मोगरे, आपण सुद्धा विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थान बनवायचंय. आशिषजी मोगरे, त्याचप्रमाणे संतोषजी शिगवाड यांचा सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय, त्यांना सुद्धा विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन स्थान बनवायचंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली. सर थोडं स्पीडअप घ्यायचंय. चला, कालच्या दिवसामध्ये आपण या गोलंदाजी करताना पाहिली नव्हती. आज आपण गोलंदाजी मार्गप्रती पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये बदल होतोय. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. सामन्याला वेळ खर्च करायचा नाहीये. मैदानात सुद्धा भाऊजी असतात. भाऊकी. सुरेख चेंडू, पंचांचे दोन्ही हात भूमी समांतर धावा मिळतात. अवांतर धावेने धावसंख्या भर होते. धावसंख्या झाले 12 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहितसाठी मितेश याचा. पुन्हा एकदा त्या दिशेने स्वेअर मारा. वारंवार स्वेअर मारायचं प्रदर्शन या ठिकाणी पाहायला मिळतंय मितेश याच्याकडून. गोलंदाजी मार्गवरती मितेश आहे. नॉन स्ट्राईकला जितेश आहे. सॉरी, यष्टीरक्षक जितेश आहे. आणि समोर व्ही मध्ये क्षेत्ररक्षक नितेश आहे. तिघे भाऊ आहेत. या ठिकाणी मात्र त्या दिशेला चेंडू टोळलेला आहे. चेंडू खाली सुशांत आला होता. सुरेख क्षेत्ररक्षण आपण सुशांतला काल आपण फायनलच्या दिशेला सुद्धा क्षेत्ररक्षण करताना पाहिलं होतं. त्या ठिकाणी सुद्धा सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. माजी कर्णधार राहिलाय श्री गणेश क्रिकेट संघ उन्होरे संघाचा. पुन्हा एकदा पाहतोय 2 अवांतर धावेनंतर मात्र सुरेख चेंडू सांगता की सूरज मात्र स्ट्राईकवरती आला. या ठिकाणी सुरेख चेंडू टोलवलाय. चेंडू जातोय, पाव्या येतोय का सीमारेषे बाहेर. आणि या ठिकाणी कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. काल जरी का 36 रन पडले असते, परंतु आज 36चा आकडा मात्र क्रॉस करून दिला नाहीये. झेल पकडलाय विनायक याने आणि माघारी परतवलं सूरज याला. डीजे पुन्हा एकदा स्वेअर मारा. त्या ठिकाणी फक्त यष्टीरक्षण फंबल झाला होता, कारण त्या ठिकाणी यष्टीरक्षण करणं थोडं अवघड जातं. थोडं मैदानाचा अडथळा असल्यामुळे बाईच्या रूपाने व्हाईट प्लस 1 धाव. धावसंख्या मात्र पुढे सरकले. धावसंख्या पोहोचते 16 धावांवरती. चला, सुवेल निरीक्षण झालं असेल तर थोडं बाजूला व्हायचंय. धन्यवाद. तो बॅनर अशा प्रकारे लावायचा आहे की संध्याकाळपर्यंत त्या बॅनरला कोणत्या प्रकारचा हात लागता कामा नये पुन्हा. धन्यवाद. सुरेख चेंडू, यारकर चेंडू होता, खोदून काढलाय. चेंडूवरती सचिन भानसे वेगाने आलाय. तत्पूर्वी मला वाटतं 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण होतोय. सुवेल, आपण वरती चढायचं नाहीये. बांबू रशीने बांधलेले आहेत. पुढील चेंडू पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू टोळला पाहिजे. नो मॅच लँड मध्ये चेंडू जातोय का? नितेश चेंडू काढती येतोय. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी डाई मारली होती. जवळजवळ मला 2 धावा वाचवलेत का? 3री धाव या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्ण केले. सुरेख क्षेत्ररक्षण मित्रांनो, नितेश याचा एकदा जोरदार टाळा वाजवायचेत. गोलंदाजी मार्ग वरती मितेश होता आणि मात्र क्षेत्ररक्षण नितेश यांनी केलं होतं. जर का विनायक यांनी टाइम वरती जर का बॅकअप दिला असतं तर 1 धाव अजून रोखली गेली असती. 2 धावा मात्र समाधान मानावं लागलं असतं.
धावसंख्या 18 या अंकावरती पोहोचले. स्ट्राईक वरती 21 अंकावरती पोहोचले. चला थोडं स्पीडअप घ्यायचं आहे. स्ट्राईक वरती किशोर जाईल. नॉन स्ट्राईकला मात्र रोहित आला आता. या ठिकाणी फुल टॉस चेंडू आहे. नो मॅच नाही चेंडू पडेल. पुन्हा सचिन भानसे चेंडूवरती येईल. पाव्या 2 धाव पूर्ण होतात का? 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण झालेत. या ठिकाणी 23 धावा एकेरी दुहेरी धावांवरती भर दिली जाते कारण सकाळचं सत्र आहे. मोठे फटके लागणे हे खूप सकाळच्या सत्रामध्ये पॉसिबल नसतं आणि याचाच या ठिकाणी फायदा घेता येतो का गोलंदाजाला. पाव्या गोलंदाज मात्र तिसून गोलंदाजी करणार कारण सकाळच्या सत्रामध्ये आपण जर का फुलटॉस चेंडू टाकलं तर चेंडूवरती मात्र घनाघाती वाढ होऊ शकतो. पुन्हा आपण वळतोय मॅचकडे. फुलटॉस चेंडू यावेळेस मात्र कोणत्याही प्रकारची चूक नाहीये. यष्टीरक्षक आणि गोलंदाजाच्या मधोमध चेंडू पडला होता. जीवनदान मिळालं म्हणू शकतो आपण किशोर खापरे यांना. स्ट्राईकवरती बऱ्याच वेळानंतर पुन्हा एकदा रोहितला पाहतोय आपण. धावसंख्या स्थिरावली. धावसंख्या झाले 24 धावा. त्याला षटक समाप्ती झाले असेल. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर 24 धावा या ठिकाणी. पुढील षटक घेऊन कोण येतोय? निखिल येतोय की सुशांत येतोय किंवा कोणाकडे धुरा सोपवली जाते पाहूया. चला थोडा वेळ पंचांनी विनंती असेल एवढा वेळ खर्च करून द्यायचा नाहीये कोणत्या संघाला. आपण टायमर लावायचा आहे. एवढ्या टाइम मध्ये पुढील गोलंदाजी मार्कवरती आला पाहिजे. जर का असं झालं नाही तर त्या संघांची नोंद या ठिकाणी कमिटीकडे द्यायची. 24 धावा. दोन्ही अंपायर यांना सूचना असेल कोणत्या जर खेळाडूंनी किंवा कर्णधारांनी वेळ खर्च केला तर त्या संघाची नोंद या ठिकाणी द्यायची. धन्यवाद. चला पुढील चेंडू. गोलंदाज झालाय सचिन भानसे. स्ट्राईक वरती असेल किशोर खापरे. नॉन स्ट्राईकला रोहित जाधव. यष्टीरक्षण मागतोय आपण जितेश. चला सचिनला मात्र अचूक गोलंदाजी करावी लागणार आहे पुढील फेरीमध्ये प्रवेश करण्यासाठी. खराब यष्टीरक्षण जितेश. खराब यष्टीरक्षण पाहतोय आपण. बोनस धावा मिळाले जातात त्या ठिकाणी. 29 वरती धावसंख्या पोहोचले. व्हाईट प्लस सावकार कोणत्याही प्रकारची हालचाल न करता या ठिकाणी गोलंदाजाला मात्र रन खर्च केलेत. या ठिकाणी मात्र क्रॉस द लाईन खेळलाय. चेंडूला पाठवलाय. चेंडू जातोय सीमारेषे बाहेर. किशोर खापरे यांच्या फलंदाजीतून आलेला हा पहिला षटकार. डीजे सूचना केली जाते. पत्र्याच्या बाहेर जे खेळाडू खेळतायत त्यांना विनंती असेल खेळताय तर खेळताय चेंडू आलेला चेंडू पोचवायचंय. चला ना दुसरा बॉल घ्यायचा आहे. यानंतरचा होणारा सामन्याच्या नाणेफेक करण्यासाठी विनंती करेन सद्गुरू क्रिकेट क्लब दाबेल विरुद्ध आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. दोन्ही संघांच्या संघनायकाला विनंती असेल आपण समालोचन कक्षाकडे स्थलांतर व्हायचं. किशोर खापरे यावेळेस मात्र स्लोवर चेंडूचा मारा केला होता. सुंदर कमबॅक पाहायला मिळालं. सचिन यांच्याकडून धावसंख्या मात्र पोहोचले. धावसंख्या झाले 35. तिसरे षटक प्रगतीपथावरती. पहिल्या सत्रामध्ये आपण कितपत धावा ठेवू शकतो पाहूया. 35 धावा तर पार केलेत. पुन्हा एकदा त्या दिशेने चेंडू टोळलेला आहे. पुन्हा एकदा चेंडू जातोय का? नक्की चेंडूला पाठवलाय पुन्हा एकदा सीमारेषे बाहेर. किशोर खापरे मात्र आज खरपूस समाचार घेतोय. बॅक टू बॅक येतोय षटकार. धावसंख्या झाले 40 पार. 41. एक गडी बाद.
चला पुढील चेंडू सुचित बांधसे काय खराब एसटी गोलंदाजी प्रदर्शन पाहतो आपण. यावेळेस मात्र आकुडपट्याचा चेंडू होता, चेंडूला ट्रॅव्हल केले, प्रथमेश चेंडू खाली आहे, तत्पूर्वी एक धाव पूर्ण केले. एका धावाने धावसंख्या मात्र पुढे सरकले, धावसंख्या झाले 42 अंकावरती. आपण या षटकाचा जर उल्लेख केला अजूनपर्यंत 4 चेंडूवरती मला वाटतं 18 धावा खर्च केलेत. कसं खराब षटक या ठिकाणी म्हणता येईल. या ठिकाणी मात्र चेंडूने बॅटची कडा घेतली होती का पाहूया. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. या ठिकाणी पंचांचा इशारा पाहावेल. एक बार है की बॅट कट आहे, बॅट कट. 19 धावा या षटकामध्ये अजूनपर्यंत पाहूया. शेवटचा चेंडू असेल कशा प्रकारे हाताळला जातो. किशोरने मात्र खरपूस समाचार घेतला या षटकामध्ये. 2 षटकार. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये पाहूया. चेंडू ट्रॅव्हल होते का, सीमारेषे बाहेर जातोय का. वेगाच्या गतीने मात्र प्रथमेश चेंडूवरती जात होता, परंतु चेंडू चालला सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार. षटकामध्ये धावा आले 23. धावसंख्या झाले 47 धावा. थँक्यू आशिष आणि सुवेल. चला पुढील गोलंदाज आपण पाहतोय प्रथमेश. या ठिकाणी टिचून गोलंदाजी केली पाहिजे. धावसंख्या मात्र स्थिरावले, धावले. धावसंख्या पोहोचले 47 अंकावरती. पाहूया बॅक टू बॅक 3 मॅच मध्ये 50+ धावा मारण्याचा रेकॉर्ड या ठिकाणी करतात का सह्याद्री संघ. फक्त 3 धावांची गरज आहे 50 धाव्यांसाठी. किशोर आणि रोहित ही जोडगोली मैदानात. खराब चेंडू होता या ठिकाणी. वाईटच्या मदतीने धावसंख्येबद्दल भर झाली. कोणताही चेंडू न खेळता 49 वरती जाऊन पोहोचले धावसंख्या. चला पुढील चेंडू. पुन्हा एकदा आकुडपट्याचा चेंडू आहे. पाहूया चेंडू खाली शैलेश जाधव येईल आणि एक धाव तर त्या ठिकाणी पूर्ण केले. एका धावेने रोहित मात्र स्ट्राईक वरती गेलाय आणि धावसंख्या मात्र 50 झाले. अजूनही 5 चेंडू शिल्लक असतील या षटकातील. पाहूया 5 चेंडू मध्ये कधी धावा कोटतायत. रोहित मात्र अजूनही सलामीपासून मैदानात आहे. सुरेख चेंडू प्रथमेश याचा. काहीसा न समजला, थोडासा उचली घेतली होती चेंडू. आपण जर कालच्या विकेटचं समीकरण पाहिलं तर चेंडू काहीसे खाली राहत होते. पुढील चेंडू पुन्हा एकदा प्रथमेश याचा. धावसंख्या 50 या अंकावरती थांबले. पुन्हा एकदा सुरेख चेंडू या ठिकाणी झेल पकडला जातोय का पाहूया. प्रयत्न केला होता परंतु प्रयत्न अपयश आले. 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केलेत आणि 2 धाव्याने मात्र धावसंख्येत भर होईल. धावसंख्या झाले 52 अंकावरती. सुरेख प्रयत्न होता ठिकाणी सुचित याचा. पुढील चेंडू. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया चेंडू जातोय का. चेंडू चाललाय सीमारेषे बाहेर येतोय. रोहित जाधव याच्या फलंदाजीतून अजून एक षटकार. डीजे पुढील चेंडू.
पुन्हा एकदा आखूड पडा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, नो मॅन्स लँड मध्ये पडतोय चेंडू, क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नव्हता. नो मॅन्स लँड मध्ये 2 धावा यासाठी पूर्ण केल्या जातात. त्याचप्रमाणे याच्या स्पर्धेला उपस्थित सन्माननीय काळुरामजी पाटील साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती असते आपण सुद्धा स्टेजवरती येऊन सामना पण व्हायचं आहे. काहीसा व्यत्यय या ठिकाणी क्षेत्ररक्षणामध्ये गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा सज्ज होते. प्रथमेश स्ट्राईक वरती आहे रोहित. पुढील चेंडू पुन्हा एकदा रोहित साठी. सुरेख चेंडू होता, कायसा गतीमध्ये मिश्रण केला होता. शेवटचा चेंडूवरती मात्र एक धाव घेतली होती. 61 धावा पूर्ण केले. 62 धावांचं आव्हान असेल श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावर या संघापुढे. पाहूया सलामी जोडी कशा प्रकारे फलंदाजी करते. नितेश जितेश येतोय का किंवा सुचित आणि नितेश येतोय का. 24 धावा 24 चेंडू आणि 62 धावांची गरज. चला आपण नाणेफेक कक्षाकडे बोलतोय. मी सन्माननीय उपस्थित सुदेशजी योग्यजी शिगवण यांना विनंती करतोय आपण या पुढील सामन्याचं नाणेफेक करून घ्यायचंय. सद्गुरू दाबेल संघ विरुद्ध आदर्श क्रिकेट संघ करंजाळे. वरतीच घ्यायचं. टॉस्का बॉक्सच्या इथे तर दोन्ही कर्णधार पहिली मॅच चालू झाल्यापासून वाट बघतात आमचा नाणेफेक कधी येईल. मनोहरजी चव्हाण अंततः आलाय. चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. सह्याद्री संघ 24 चेंडू आणि 62 धावांचं आव्हान असेल. नाणेफेक आदर्श संघ हा नाणेफेक जिंकलाय. प्रथम गोलंदाजी स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय ते सद्गुरू क्रिकेट क्लब दाबिला संघाला. चला थोडा लवकर स्पीडअप घ्यायचंय. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. चला थोडं स्पीडअप घ्यायचंय. 24 चेंडू 62 धावा. सलामीची जोडी पाठवायची मैदानात. चला आपण पाहतोय कालच्या दिवसामध्ये ज्या संघाने क्वालिफायर मध्ये प्रवेश केला होता क्वालिफायर मध्ये प्रवेश केलेले संघ आहेत संघर्ष क्रीडा मंडळ भागनेवाडी पांगारी, नवयुग क्रिकेट संघ गोविंदशेतवाडी पांगारी, जय शिवाजी क्रिकेट संघ वावगर, जागृती क्रिकेट क्लब उन्हावरे जागृतीवाडी, झाराई जागमाता क्रिकेट संघ दमामे. पाहूया आज 3 संघ कोणते क्वालिफायर मध्ये प्रवेश करतायत. आपल्याला टॉप 8 मधील टॉप 5 मिळालेत. पुढचे टॉप 3 कोण असू शकतात. सलामची जोडी पाहतो आपण नितेश आणि जितेश. चला नितेश स्ट्राइक वरती, जितेश नॉन स्ट्राइकला
आणि मितेशना पण आपण गोलंदाजी करताना पाहिली होती. असं तिघांचं चला सामना चालू करायचा आहे. 24 चेंडू 62 धावा. पहिला चेंडू सुरेख चेंडू. सूरज याच्याकडे चेंडू विसावला. 1 धाव पूर्ण झाले. एका धावाचे समाधान मानावं लागेल. या ठिकाणी सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. जितेश आणि नितेश याची. जितेश मात्र धावण्यामध्ये चपळा. एका लॉंग ऑनला धावत होता. फक्त धावत होता. यावेळेस मात्र मित्रांनो जर का धावांचा पाठलाग करताय तर तुम्हाला धावसंख्या चालू ठेवावी लागणार आहे. कारण 62 धावांचं आव्हान खूप मोठं आव्हान मानलं जातं. 24 चेंडूने 62 धावा. आपण 3 षटकामध्ये 40 धावा यशस्वीरित्या पार करत असतो. परंतु 62 धावांचं आव्हान असेल आणि 4 चेंडू 4 षटक असल्यामुळे आपल्याला 1-2 बॉलर हे नक्कीच मिळत. वेळेस मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू चालला. यष्टीरक्षक अक्षय जाधव याच्याकडे कोणतीही चूक करत नाहीये. श्री गणेश क्रिकेट संघाला लागलेला हा पहिला मोठा झटका. नितेश बॅक टू पवेलियन. चला पुढील फलंदाज सुचित भानसे. सुचित भानसे जर का 4 ओव्हर खेळला तर हा सामना मात्र श्री गणेश क्रिकेट संघ उन्हावरे संघाकडे जाऊ शकतो. परंतु या फलंदाजीची बॅट आणि फॉर्म मात्र सोबत लागेल. रोहित यावेळेस मात्र चेंडू खालच्या लेवलला राहिला होता. काहीसा चेंडू विसावला होता. यष्टीरक्षक अक्षय जाधव याच्याकडून. अक्षयच्या यष्टीरक्षकांचा जर उल्लेख केला तर सुरेख यष्टीरक्षक म्हणून त्याचं नाव या ठिकाणी पंचक्रोशीत आहे. असा अक्षय जाधव. चला सुरेख चेंडू हाताळतोय. आपण कालचा दुसरा जर सामना पाहिला रोहितने फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर 18 चेंडू मध्ये मला वाटतं जिंकण्यासाठी 51 धावांची गरज असताना सुधीर चव्हाण नावाचं वादळ आलं होतं. यावेळेस मात्र चेंडूला ट्रॅव्हल केले. चेंडू जोराच्या गतीने फाईनच्या दिशेला जातो. प्रयत्न सुरेख होता परंतु प्रयत्नात अपयश आलं होतं. तरी सुद्धा 2 धावा घेण्यात यश आलंय आणि धावसंख्या पोहोचली 4 या अंकावरती. मी उल्लेख केला होता सुधीर चव्हाण या नावाचं. कारण सह्याद्रीच्या जे क्वालिफायर मध्ये पोहोचण्याच्या ज्या आशा होत्या त्या आशाच्या मध्ये उभा होता सुधीर चव्हाण. आणि जो पांगारीमधून जो वादळ निघाला होता जवळ नदीच्या काठाकडून तो उन्हावऱ्यामध्ये पोहोचला होता. पुन्हा एकदा चेंडू खालच्या लेवलचा राहिलाय. क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता. वारंवार बीट होतोय सुचित भानसे. निर्धाव चेंडू या ठिकाणी खेळावं लागणार कारण आपल्याला धावसंख्येचं डोंगर मात्र खूप मोठं आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा सुचित साठी. रोहित विरुद्ध सुचित गावातील लढत. चेंडूने बॅटची कडा घेतली होती. यावेळेस मात्र अक्षय चेंडू खाली आला होता. चेंडू कायसा थोडासा लांब राहिला होता. स्वेर मारा होता परंतु बॅटची कडा घेतल्यामुळे धावसंख्या मात्र एकच मिळेल. धावसंख्या झाली पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 5 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 57 धावांची गरज असेल. अठरा चेंडू आणि 57 धावा. पाहूया
सामना कोणाच्या बाजूने जातोय, कर्णधार कोणाकडे धुरा सोपवतात. कालच्या दुपारच्या सत्रामध्ये मात्र सूरज अवेलेबल नव्हता. सूरज अवेलेबल नसल्यामुळे अक्षयला गोलंदाजी दिली होती आणि अक्षयला मात्र काल रात्री झोप लागली नसेल. मित्रांनो, बदला कसा घ्यायचा तर असा घ्यायचा, कारण ज्यावेळी संदर्भ या ठिकाणी मॅच झाली होती त्यावेळी अक्षय जाधवनेच नवयुगच्या गोलंदाजावरती मात्र तुटून वार केला होता. 4 षटकार ठोकले होते, 24 धावा कुठल्या होत्या आणि त्याची पुनरावृत्ती काल सुधीरने बदला घेऊन पूर्ण केला होता. संधी मिळाली होती अक्षयला गोलंदाजी करण्याची आणि सुधीर याला सुद्धा संधी होती बदला घ्यायची आणि बदला मात्र पूर्ण केलाय. हा मैदान बदला म्हणजे क्रिकेटच्या मैदानाचा बदला होता. आज पुन्हा एकदा दोन्ही संघ आमने सामने येतील का पाहूया, कशा प्रकारे लढत पाहायला मिळेल. कारण जेव्हा एखादा प्लेयर किंवा एखादा फलंदाज खायला असतो ना, तेव्हा त्याच्या मनाला लागलेली ठेस ही खूप वेगळी असते. कारण या शेवटच्या 2-3 चेंडूमध्ये 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी मला वाटते 51 धावांची गरज असताना फक्त 12 चेंडूमध्ये 51 धावा पार केल्या होत्या नवयुग संघाने. पुन्हा एकदा सूरज मात्र या आजच्या दिवसामध्ये अवेलेबल आहे. सूरज विरुद्ध सुचित. चेंडू सुंदर ठेवला, पाहूया जातोय का चेंडू. सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी, षटकार मात्र वाचवलाय. अन्ना सुरेख प्रयत्न त्या ठिकाणी अनिकेत त्याचा जवळजवळ षटकार वाचवला होता. धावसंख्या झाली 7 धावा. पुढील चेंडू पुन्हा सूरज याचा सकाळच्या सत्रामध्ये सामना पाहतोय आपण. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे, पाहूया झेल पकडला जातोय काय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तो चेंडू खाली असेल. यावेळेस मात्र थोडं फंबल झालंय मित्रांनो. मागच्या चेंडूवरती मात्र सुरेख क्षेत्ररक्षण केलं होतं. यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये असल्यामुळे कोणत्या प्रकारचं लेन समजलं नव्हती, त्या ठिकाणी चेंडू मात्र ठेवला झालाय. 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. चौकार. धावसंख्या पोहोचले 2 अंकामध्ये. धावसंख्या झाले 1 11. चला काल सर्वांना संधी होती तंदुरी बिर्याणीची, परंतु सर्वांनी संधी गमावली होती. ज्यांनी संधीचं सोनं केलं त्यांना मात्र सकाळी उठायला थोडा त्रास झाला होता. पुढे चेंडू पुन्हा सुचित यासाठी सूरज याचा क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे हालचाल नाही, पंचांची कोणत्या प्रकारची हालचाल नाही. चेंडू विसावला आहे. पुन्हा ते यष्टिरक्षक निर्धाव चेंडू मात्र टाळावे लागतील, कारण धावसंख्येचा डोंगर आपण जर धावसंख्या चालू ठेवली तर गोलंदाज मात्र आपला लाईन देत बिघडू शकतो. समीकरण कायस कठीण होत जाताना श्री गणेश क्रीडा संघ उणवरे संघासाठी सुचितला मात्र आक्रमकता घ्यावी लागणार आहे. पुन्हा एकदा चेंडूने बॅटची काढा घेतले. चेंडू खाली या ठिकाणी 2-2 क्षेत्ररक्षक आले तर चेंडू फाईन लेगच्या दिशेला या ठिकाणी खराब थ्रो त्या ठिकाणी पाहायला मिळालंय. एकाचं रूपांतर 2 मध्ये केलं. पुन्हा एकदा सुचित भानसेला मात्र स्ट्राईक वरती आणता येईल. धावसंख्या पोहोचले 13 अंकावरती. अजून बऱ्याचशा धावा मला वाटतं जवळजवळ जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. चेंडू राहिले फक्त 14 चेंडूने 49 धावा. आव्हान कठीण म्हणू शकतो, अवघड नाही. चेंडू 49 धावा. सुचित सुरेख चेंडू होता, परंतु कायसा चेंडू बॅट खाली बरोबर मिळाला नव्हता आणि चेंडू धावसंख्या मात्र विसावलेली स्थिरावलेली फक्त 14 अंकावरती. 13 अंकावरती. समीकरण पुन्हा बदलते. 13 चेंडू 49 धावा. मोठा फटका या चेंडूवरती गरज आहे, कारण 12 चेंडू मध्ये आपण जर 49 धावाचा उल्लेख केला तर खूप अवघड आव्हान होतं. सूरज पुन्हा गोलंदाजी मार्गवरती सज्ज. यावेळेस मात्र फाईन लेगच्या दिशेला पुश करत होता.
सुरेख चेंडू हाताळला गेला, या ठिकाणी एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जाईल का? त्या ठिकाणी मात्र अजय जाधव खो खो खेळताना एका धावेने धावसंख्या पुढे सरकले, धावसंख्या झाली 2 षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 14 धावा. 12 चेंडू आणि 48 धावांची गरज. माही महेंद्र जाधव, महेश जाधव, मग नाव चुकीचं आहे. माही मही मही पाहूया. माही विरुद्ध सुचित अनेक वेळा आपण लढत पाहिले. 12 चेंडू 48 धावा. काहीसा खाली राहिला होता चेंडू माही याचा. 11 चेंडू 48 धावा. सामना कायसा सह्याद्री संघाकडे झुकताना पाहतोय आपण. 11 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये कायसा यष्टीरक्षकाचं सुंदर शतरक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळालं. पुन्हा बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू. 10 चेंडू मध्ये 48 धावांची गरज. चेंडू टोळला ठिकाणी रोहित चेंडू खाली येईल. यावेळेस कोणतीही चूक नाही. एक धाव पूर्ण केली जाते. एका धावावरती समाधान मानावं लागेल. जिथेच मात्र स्ट्राईक वरती आहे. चला 9 चेंडू 47 धावा. या ठिकाणी सुरेख चेंडूला ढकलून दिलं होतं. फायनलच्या दिशेला चेंडू जातोय. सीमारेषे बाहेर येतोय. कणकणीत चौकार. धावसंख्या पुढे सरकले 19 अंकावरती. धावफलक मात्र हलत ठेवतोय जितेश. बराच वेळ नॉन स्ट्राईकला उभा होता जितेश. जितेश मास्तर सलामीचा फलंदाज आहे आणि तिसऱ्या षटकामध्ये आपला पहिला चेंडू खेळतोय. पहिल्याच चेंडूवरती पहिलाच चौकार ठोकलाय जितेशाने आणि हे त्याचं दुर्दैव आहे. कारण सलामीवीर पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू टोलवलाय. चेंडू खाली अण्णा येतोय. अण्णा कायसा फंबल झालाय. पंचांचा इशारा तो नो. आपण एक टाइम टेबल लावायचं. एवढ्या टाइम टेबल मध्ये षटक टाकलं गेलं पाहिजे.
जर का वेळ खर्च करेल तर त्या वेळेसाठी आपण त्या संघाची नोंद मात्र या ठिकाणी करायची. मग अजूनपर्यंत मला वाटतंय 1 मिनिट खर्च झाला, अजूनही गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज झालाय नाही. हे कर्णधाराला नोंद विनंती असेल. अक्षय जाधव शेवटचे 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झाले 21 धावा. जिंकण्यासाठी 8 चेंडू आणि 41 धावांची गरज. सुरेख चेंडू टोळला. चेंडू आहे सीमारेषेकडे. माही चेंडू खाली येईल. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी माही याचं तत्पुरी 2 धावा घेण्यात यश आलंय. सुचित भानसेला 2 धावांनी धावसंख्या पुढे 23 अंकावरती. अक्षय काहीसा कालच्या दबावाखाली गोलंदाजी करेल. त्याचप्रमाणे सन्मान्य काष्टनाजी मोरे साहेब यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती करतो आपण स्टेजवरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी काहीसा वाईट यॉर्करचा प्रयत्न होता. प्रयत्नात यश आले. अण्णा चेंडूवरती येईल पुन्हा. अण्णाला मात्र चेंडूने आज गिरायक बनवलंय. ज्या ठिकाणी अण्णा जातोय त्या ठिकाणी चेंडू मात्र त्याच्या पाठलाग करतोय. षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले 25. 1 गडी बाद. धावसंख्येची गरज आहे 6 चेंडू आणि 37 धावा. बघा पुढील गोलंदाजी कुमारवरती कोण येत आहे. चला वरिष्ठ खेळाडूंना विनंती असेल आपण स्टेजवरती येऊन जाऊन स्थानापन्न व्हायचंय. वरिष्ठ खेळाडूंना विनंती असेल आपण समालोचन कक्षामध्ये नाही बसायचं. आपण स्टेजवरती जाऊन स्थानापन्न व्हायचंय. अजय जाधव 6 चेंडू 37 धावा. आपण यांच्या वडिलांची गोलंदाजी पाहिली होती अशोक जाधव यांची. आज आपण अजय जाधव यांची गोलंदाजी पाहतोय. जर्सी नंबर 26. पहिला चेंडू या ठिकाणी पाहूया. पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहावी लागेल. रिव्हर्स स्वीपचा प्रयत्न केला होता. कोणत्याही प्रकारचा प्रयत्न नाहीये. रिव्ह्यू नो साठी रिव्ह्यू असेल. बघा रिव्ह्यू घेतल्यानंतर बॉल मात्र पंचांकडे कलेक्ट करायचा आहे. चला डिसिजन रिव्हर्स करावा लागणार आहे. नो चेंडू. नो +1 फ्रीड असणार आहे. धावसंख्येची गरज आहे 6 चेंडू आणि 35 धावा.
6 चेंडू आणि 35 धावा. सुरेख चेंडू या ठिकाणी ऑर्कर वरती या ठिकाणी कमबॅक केलं होतं. चेंडू खाली भावेश लोंढे आले परंतु तत्पूर्वी 2 धावा मात्र पूर्ण केलेत. चला धावसंख्या पोहोचले 29 अंकावरती. पुढील चेंडू अजय याचा. वाव सुरेख चेंडू होता परंतु वाईटच्या रूपाने पुन्हा एक धाव. धावसंख्येत बळ झाले. धावसंख्या 30 धावांवरती. 5 चेंडू आणि 32 धावा. पुढील चेंडू यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये पाहावे जातोय का सीमारेषे बाहेर. सुरेख क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पुन्हा एकदा अण्णा. मी मगाशीच म्हटलं तर अण्णाला मात्र चेंडूने आज गिराईक बनवलंय. ज्या ठिकाणी तो जातोय ते चेंडू त्याच ठिकाणी मारला जातोय. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील. जिंकण्यासाठी धावा असतील 30. सॉरी 4 चेंडू शिल्लक असतील. 4 चेंडू 30 धावा. पुन्हा एकदा पाहूया पंचांचा इशाराची वाट पाहतोय आपण. सुरेख चेंडू हाताळला होता. आउट. रनआउटच्या रूपाने सुचित भानसे मात्र माघारी पडत आहे 3 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी. प्रथमेश फलंदाजी मारसाठी. प्रथमेश स्ट्राईक वरती जितेश. सूरज मात्र स्ट्राईक वरती असेल. सॉरी गोलंदाजी मार्क वरती असेल. सुरेख फटका या ठिकाणी टोळला. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर येतोय. जितेशच्या फलंदाजीतून हा दुसरा चौकार. मित्रांनो जितेशने फक्त 3 चेंडूचा सामना केलाय. 3 चेंडूमध्ये धावा कुठलेत 9. बराच काळ हा फलंदाज नॉन स्ट्राईकला उभा राहिला होता आणि धावसंख्येचा पाठला धावा मात्र कुठल्या गेल्या नव्हत्या. धावसंख्या स्थिरावलेली होती. पण जेव्हापासून हा फलंदाज मात्र फलंदाजी करतोय एकही चेंडू निर्धाव नाहीये. 3 चेंडू मध्ये 9 धावांवरती खेळतोय. पुन्हा एकदा सुरेख चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता. चेंडूला ट्रॅव्हल केले. पुन्हा चेंडू चालला सीमारेषे बाहेर येतोय. खणखणीत चौकार. जिंकण्यासाठी धावा असतील फक्त औपचारिकता बाकी असतील. 1 चेंडू आणि 22. चला पुढील चेंडू. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. चेंडूला टोलवलाय. चेंडू खाली सूरज येतोय. शेवटच्या चेंडूवरती बाद होईल. 5 चेंडू आणि 5 चेंडूचा सामना केला होता नितेश आणि जितेश यांनी. 5 चेंडूंनी 13 धावांची खेळी करून मात्र आपली खेळी संपुष्टात आणली. आणि 6वा क्वालिफायर संघ असेल सह्याद्री क्रिकेट संघ उन्हावरे संघ. पुढील सामना झाला सह्याद्री आदर्श संघ. आपण एका बाजूने आतमध्ये जायचंय. चला तो स्पीडअप घ्यायचंय.